आता एक मोठी बातमी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सत्ताधारी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्याच्या मागणीवरून मंत्री योगेश कदम यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचं पाहून मुनगंटीवारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। आमदारांचे पगार वाढवता आणि शेतकऱ्यांना द्यायची वेळ आली की बघतो, बैठक लावतो असं बोलून चालत नाही असं म्हणत मुनगंटीवारांनी कदम यांना चांगलंच धारेवर धरलं। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, माननीय राज्यमंत्री महोदयांकडून मला उत्तर असं अपेक्षित नाही आहे की माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो, माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्र्यांशी बोलतो, कारण 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाही आहे, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका। आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची, स्पेसिफिक घोषणा करा की मागच्या वर्षी जसा GR काढला अध्यक्ष महाराज, या GR मध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलंय की डिस्ट्रेस सेल मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो। आता ही तीच परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे। लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे। एका वाक्यात उत्तर द्या, जरी मी जास्त बोललो असलो तरी, की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही। 2022-23 ला आपण 823 कोटी खर्च केले आणि 1,50,75,402 क्विंटल आपण खरेदी केलं। 2023-24 ला आपण 1378 कोटी निधी खर्च केलाय। 2023-24 ची खरेदी जी आहे ते 1,50,00,000 1,07,57,000 वरती आली। 2024-25 ला आपण 1628 कोटी आपण खर्च केले, म्हणजे 1378 वरना 1628 कोटी आपण वरती गेलो आणि खरेदी जी आहे ते 99,68,000 इतकी आहे। मला वाटतं थोडं रिव्ह्यू करणं हे अत्यंत आवश्यक आहे। मी ह्याच्यावरती येत नाहीये की बोनस देऊ नये, मी असंही म्हणत नाहीये। हे बोनस देण्यासाठीचा जो काय निर्णय आहे शेवटी हा दरवर्षी आपण घेतला, कॅबिनेट घेतला हा निर्णय आहे, त्यामुळे या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे तर कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल। धान उत्पादक शेतकरी हा इतर सर्व शेतकऱ्यांमधला, म्हणजे शेतकरी गरीब आहेच, हा अति गरीब धान उत्पादक शेतकरी आहे, कारण एकराला 25 ते 30 हजार खर्च होतो आणि 1000, 2000, 5000 च्या प्रति त्याचं काही उत्पन्न नफा येऊ शकत नाही। सर्वात फाटका शेतकरी जर असेल तर तो धान उत्पादक आहे, म्हणून बोनस सुरू झाला। आता याच्यावर चर्चा करू, बैठक घेऊ हा विषय नाही। दुसरा अध्यक्ष महाराज, की तुम्ही चुकीची माहिती सभागृहाला दिली की पहिले रक्कम कमी होती, तर ते 15,000 असेल तर रक्कम कमीच असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे पैसे देत नाही का अध्यक्ष महाराज? आपण 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो। 10,000 कोटी अध्यक्ष महाराज DAच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो, आमदारांचा पगार वाढवून देतो, धानाचा बोनस द्यायचा वेळ आली, चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज? तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा, आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार। मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी। एक मोठी बातमी, भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट गणेश नाईकांना आव्हान दिले। मर्द असाल तर समोर येऊन लढा, बगल बच्चांना काय पाठवता असं आव्हान म्हात्रेंनी दिलं।
गणेश नाईक आपले महत्वाकांक्षी प्रकल्प अडवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला. मात्र हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होणारच, सिडकोनं दिलेले भूखंड कुणी विकले, कुणाच्या अनधिकृत इमारती आहेत, हे सर्व येणाऱ्या काळात मी काढणार, असा गंभीर इशारा मंदा म्हात्रे यांनी दिलाय. असं आहे की विरोध करणारे आमचेच लोक आहेत, आमचेच नेते आहेत. आणि नेते हे समोरासमोर येऊन लढत नाही, ते बाणगुळं पाळलेले आहेत ना, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे रोज गाव करतात, कधी कोर्टात जातात, कधी पालिकेमध्ये प्रस्ताव आणतात. माझं त्यांना सांगणं आहे, मर्द आहे ना, मर्दासारखे लढा. मी एक महिला आहे, काम करणारी महिला आहे, जनतेसाठी, सामान्य लोकांसाठी. कोविडमध्ये आम्ही आमच्या घरातली लोक गेली, मी स्वतः 2दा आजारी होती. अशा परिस्थितीत हे हॉस्पिटल मेडिकल कॉलेज येतं, त्याला विरोध करायसाठी विरोध करणं हे चुकीचं आहे. मी महिला आहे. हो, महिला म्हणून आम्ही सन्मान करतो ना, पण महिला म्हणून सन्मान करत असा आमदार म्हणून आम्ही सन्मान करतोय. पण कृती, ते विचार फक्त निव्वळ फक्त नेहमीप्रमाणे भांडत राहायचं, आरोप करत राहायचं. आम्हाला सुद्धा आरोप करता येतात, आम्ही आरोप करू शकतो.